अध्यक्ष महोदय, आम्ही खर्चाच्या बाबतीत बोलतोय, बजेट कशाचं असतं अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, आम्हाला संरक्षण पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेटमध्ये करत असतो, त्या बजेटमध्ये खर्च केला जातो अध्यक्ष महोदय. मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण. मध्ये आधी तुम्ही ऍडव्हर्टिजमेंटसाठी 50,000 कोटी तिथे खर्च करणार असाल, बजेटमधूनच जाणार आहे ना. बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातं अध्यक्ष महोदय. बजेटवर बोला. उगाच इथं आपण जर मोगम बोलणार असेल तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी महाविस्ता प्रोजेक्ट 7,500 कोटी रुपयाच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय ऐकलं. 7,500 कोटी खर्च हा जो बंगला ऑफिस साठी. अध्यक्ष महोदय, आता बोलू द्या ना. अध्यक्ष महोदय, ते काय फायनान्स मिनिस्टर आहेत का? फायनान्स मिनिस्टर साहेब बोलतील ना अध्यक्ष महोदय. काय काय अध्यक्ष महोदय, त्यांची हरकत आहे दादा. अध्यक्ष महोदय, ज्या केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी 40,000 कोटीची भूमिपूजन केली, त्या भूमिपूजनाला जर खर्च झाला असेल तर ते मोदी साहेबांच्या सभेला खर्च झाला होता. अरे, तुमच्या राज्यामध्ये एक दिमडी पैसा तुम्ही केंद्रातून आणला नाही. तुम्हाला लाज वाटत होती, पण आमच्या सरकारने दिलं, त्याचं मी अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, अरे थांबवा ना आता. अध्यक्ष अध्यक्ष महोदय, त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं, त्यांनी काय सांगितलं, ह्यांचा विश्वास नाही. त्यांचा तरी कुठे माझ्यावर विश्वास आहे? या बजेटमध्ये 1,00,000 कोटीची तूट आहे. त्यामुळे या बाबतीत सुद्धा सरकारने कुठे ना कुठेतरी अध्यक्ष महोदय तिथं विचार करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, मगाशी मी कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये बोललो. खरं तर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधी पक्ष नेता होते आणि मुनगंटीवार साहेब होते, नेहमी ते एवढंच सांगायचे की कॅपिटल एक्सपेंडिचर झालं पाहिजे. चांगली गोष्ट आहे, खरंच कॅपिटल एक्सपेंडिचर होण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, कॅपिटल एक्सपेंडिचर 94,850 कोटी राहिला. आता ह्याच्यामध्ये कुठेतरी 2-3 हजार कोटीची वाढ व्हायला पाहिजे, पण दुर्दैवाने 2800 कोटी याच्यामध्ये कमी होणार आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला वापरला तो अध्यक्ष महोदय? रोड डेव्हलपमेंट, शाळा वगैरे जिथं आपण वस्तू आपल्याला बघता येतात. अध्यक्ष महोदय, या प्रकारचा खर्च होणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे विनंती आहे मंत्री महोदयांना, फायनान्स मिनिस्टरला, की कॅपिटल एक्सपेंडिचर कडे थोडंसं लक्ष अध्यक्ष महोदय देण्याची जरूर आहे. आम्हाला बोलल्यानंतर उत्तर द्या ना. फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार नाही. चुकीचं रेकॉर्ड येऊ नये, चुकीचं नाही. आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषणं ऐकली. आम्ही कधी उठलो नाहीये. प्लीज 30 कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय का? त्याचं असा चुकीचे आरोप नका करा ना. कोणत्या बंगल्याच्या खर्च केलं 30 कोटी? चुकीचं आहे ना.